नमस्कार मित्रांनो, एखादा घर पडलं तर पुन्हा उभं करता येतं, एखादा व्यवसाय जर बुडाला तर तो पुन्हा उभा करता येतो. पण एखाद्या माणसाचा जर का विश्वास उडाला ना तर तो विश्वास परत देता येत नाही. आणि समजा विश्वास देण्याचा प्रयत्न केला जरी तरी सुद्धा विश्वास ठेवण्यास ती यंत्रणा लायक राहत नाही. असंच झालंय की या देशामध्ये सर्वात टफेस्ट एक्झाम म्हणून ओळखली जाणारी किंवा डॉक्टर होण्यासाठी आवश्यक असणारी NEET नीटची एक्झाम 3 मे रोजी दिली, त्याचा निकाल येणार अशी अनेकांनी स्वप्न पाहिली. अनेक मुलांनी रात्रंदिवस अभ्यास करून एक्झाम दिलेली होती. त्याच्या पालकांनी आपला मुलगा आपली मुलगी डॉक्टर होणार आहे म्हणून स्वप्न पाहिलेलं होतं आणि ते स्वप्न एका क्षणात नष्ट झालं. फक्त पेपर फुटला नाही तर इथला विश्वास तुटलेला आहे. या यंत्रणा 10-5 रुपयासाठी विकल्या जातात आणि रात्रंदिवस स्वप्न पाहिलेली, रात्रंदिवस मेहनत केलेली, या नीट एक्झामसाठी 18 तास रात्रंदिवस अभ्यास केलेल्या मुलांची स्वप्न काही क्षणात कोसळतात. पुन्हा परीक्षा देता येईल हो, परीक्षेला बसेलही तो मुलगा, पण त्याच्या मनामध्ये कायम धाकधूक राहणार आहे की 2 वेळेस पेपर फुटलाय, आता 3ऱ्या वेळेस हा पेपर किती रुपयाला विकला जाईल. आणि आमची स्वप्न 1-2 मार्कांसाठी अधुरी राहतील, अपूर्ण राहतील. त्या अविश्वासामुळं, तो ढासळलेला कॉन्फिडन्स, त्यामुळं त्या विद्यार्थ्याच्या परीक्षेवरती होणारा परिणाम आणि हजारो लाखो पालकांनी पाहिलेलं आपल्या मुलाचं डॉक्टर होण्याचं स्वप्न काही क्षणात कोसळेल. कारण नीतिमत्ता शून्य असणारी भ्रष्ट व्यवस्था, भ्रष्टाचार मुक्त भारताचं स्वप्न पाहणारी तुमच्या आमच्यासारखी माणसं भ्रष्टाचारापासून आपण कधी मुक्त होऊ हा प्रश्न कायम विचारत राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातून जी शंका निर्माण होते ती अशी आहे, जर हे पेपर फुटलेले समजलेच नसते तर अनेक मुन्नाभाई पैशाच्या जोरावरती आज हॉस्पिटलमध्ये लोकांची लुटमार करताना दिसली असते. आणि आतापर्यंत झालेल्या अनेक एक्झाममध्ये सुद्धा अशा पद्धतीचे गैरप्रकार झाले नसतील का असा प्रश्न सुद्धा पडल्याशिवाय राहत नाही. आणि आम्हाला आग लागल्यानंतर विझवणारी यंत्रणा नकोच आहे. हे पेपर फुटलेच जाऊ नयेत यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणारी एखादी यंत्रणा तुमच्यापाशी नसावी, हे सरकारचं अपयश आहे. सामान्य माणसाचा तुमच्यावरचा उडालेला विश्वास तुम्ही परत कसा देणार आहात याचं उत्तर तरी तुम्ही देऊ शकाल का? अपेक्षा फक्त एवढीच आहे की विद्यार्थी परत विश्वास ठेवतील, तो विश्वास तुटू नये, खऱ्या अर्थानं प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळावं एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.